महानगरपालिकेप्रमाणेच आता जिल्हा परिषद पंचायत समितीतही आता स्वीकृत सदस्य नेमावेत अशी मागणी महसूल मंत्री बावनकुळेंनी केली आहे। जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे 1 तर पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य असावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तर निवडणुकीच्या अगोदरच हे व्हायला हवं होतं। राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसन करण्यासाठी हे करू नये असा टोला सतेज पाटलांनी लगावला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किमान 10 सदस्यामागे 1, झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागे 1 आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे 1 असे स्वीकृत सदस्य राहावेत आणि ग्रामविकास अधिनियमात थोडी सुधारणा करावी, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अधिनियमात सुधारणा करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादांना केली होती। महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पूर्वीपासून आहेत, आता जिल्हा परिषदला आणायचे, तर आता नियमावली कशी करणार हे महत्वाचं आणि हे सगळे निर्णय निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे। आता निवडणुकीनंतर मग निर्णय घेणार का? त्यामुळे जिल्हा परिषदचा स्वीकृत करायचा जर निर्णय आता काय बहुमत आहे ते करणारच आहे। त्यामुळं किमान त्याच्या अटी शर्ती स्ट्रिक्ट असाव्यात आणि त्या अटी शर्ती फॉर्म भरायच्या आधी 24 तास काढू नये। तर आपण पाहतोय बावनकुळेंची मागणी काय आहे। जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य असावा, पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य असावा, तर पक्षीय बलाबलाप्रमाणेच स्वीकृत सदस्य निवड व्हावी अशा काही मागण्या बावनकुळेंनी केल्यात।